बातमी आहे मुंबईमधून। मुंबईमध्ये आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। यामध्ये अंधेरी सबवेत पुन्हा एकदा पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। तर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलाय। मुंबईमध्ये सखल भागात पुन्हा एकदा पाणी साचण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि या दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात या संपूर्ण रस्त्याला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा मुंबईकरांची तारांबळ उडणार असल्याचं कळतंय। मात्र आज शनिवार आहे त्यामुळे फारशी गर्दी खरं तर अनेक ठिकाणी नसते। लोकलला सुद्धा कमी गर्दी असते, शिवाय रस्त्यांवर सुद्धा आज कमी गर्दी असते, त्यामुळे काहीसा कमी प्रमाणात फटका आज मुंबईकरांना याचा बसणार आहे। मात्र तरी सुद्धा आज मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे हा अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून। संजय, काय अधिकची माहिती या संदर्भात? मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि यामुळे जो मुंबईच्या उपनगरातील खास करून जे सखल भागात या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळतंय। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा जो अंधेरी सबवे हा देखील मागील अर्धा तासापासून साधारणपणे 4 ते 5 फुटापर्यंत पाणी झाल्यामुळे सामान्य नागरिक असतील किंवा वाहन चालक असतील यांना जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। यामुळे वाहतूक विभागाकडून ज्या आता सूचना आल्या होत्या त्यानुसार त्या वाहन चालकांना इतर जे पर्यायी मार्ग असतील, गोखले पूल असतील किंवा इतर ठाकरे पूल असतील या पुलावरून ईस्ट वेस्ट जाण्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहेत। मात्र अंधेरी जो सबवे आहे तो जलमय झाल्यामुळे त्या परिसरामध्ये असणारी जी रस्त्यावरील दुकाने त्या दुकानांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी नक्कीच धन्यवाद संजय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।